असं वाटतं इकडं झोप घ्यावा. इतके गार हवा आहे ती. उन्हात जाऊच वाटत नाही. आता मी ना इकडंच झोपून घेणार बरं ते. बायको काही मळ्यात येणार होती. काय आहे ना अजून काय माहिती. घरी तिचं काम आवरायचं काम चालू होतं. हा आज कोरडा होता ना. काय झाल्या कोरडा? जीव थकला ग बाई मावाला. कोरडा झाल्या? झालं बाई. लय टाइम गेला का? लय टाइम गेला बाई. हा ना. बायांचं कसं आहे हो, हा हिनं म्हणावं पाहुणे आले न तिनं म्हणावं पाहुणे आले, चार चार कुरड्या टाकू लागल्या काही जाते पळू पळू हा मग काय. डोक्याला ताण. आणि दाबायला कोण होतं? दाबायला ना त्या याला बोलावलं काय होतं. माहिती काय बे. चल केलं ऐ गुगे आलं बाय. काब्याचं म्हणले. हा काय होता का दाबायला? काब्या दाबायला होता तुम्हाला सांगते या बाई, एक एक नाळी इडव त्याच्यावाली. त्याच्यावर. अरे रे रे रे. मग कोरडा झाला का चांगल्या पण? दोनदा नाळी तुम्हाला सांगते त्या स्वर्यामध्ये पडणार. हा. तर त्याने या बाई अशीच केली. यो बाबू अरे गजरे काय दुसरा बोलायचं दाबायला. आणि बाया म्हणत्या बरं झालं म्हणे काबू मामा तुम्ही चाले दाबायला, आणि घास थोडा आळणीत झाला होता आणि कुरडा यांचे तोंड पडत होते. मी म्हणलं बरा त्यांना फार फार शेंबूड वाढायचं काम चाललं, एवढा नाळी बाई. यो बाबू इतका आता वाईट त्या कोरड्या झालं. खायच्या का आपण? हम्म. नाही रे. नाही नाही आपलं ते 10-5 मिनिटाच होता आवरा, आणि त्या कुरड्या मी बाजूलाच टाकेल. कोणाला देऊन टाक त्या. हा नाही आपलं- नाही आता काय करते, ज्याचा स्वर आहे का हा, त्याला. त्याला 10 दे. त्याला दे आणि काय ते शांतीला दे काय बकुळीला दे. हा 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 हा. खाऊ दे त्याला. मग काय. त्याला का सवड आहे त्याला मग बांधायला. काय. हा? हम्म. तिथे तो नाव काढतील. त्या काय सध्या लय कामांवर पडेल बाई. मग त्यांना कधी याबा फोन नाही, नाही सुखात नाही नाही, दुखात नाही, काय नाही, कोणाला सुखत नाही दुखत नाही. काहीच नाही, काहीच आणि नाही. त्याला कोणाची गरजही नाही. ती बकुळा तरी बरी बाई एक कोण पाळीला. ती? हा. तिचं नावच काढ नको मापुढं. नाही नाही फक्त तू का शांताचं काढू. काढी का काढी तिचं नाव फक्त तू? शांताचं काढू का? कोणाचं? शांताचं. शांताचं काढू नको. हा ना. हा मी बरं ते का शांताचं नाव घे. हा अजिबात नको घेऊ. नको ना. हा का बरं त्या का काही बोच काढणार आहे का कर. का भांडायला येणार आहे? पण तुला काय एवढं कळ लागेल त्यांची? मग हा? त्या माझ्या मैत्रिणी तुम्ही बळजबरी कशा म्हणत्या? हा का? तर काही त्यांना दे. मग दे ना मग कोरडा मग दे मला ते. द्यायचं ठरलं तर मी चांगल्यातल्या देईन ना. हा त्या का? काब्याचं शेंबूड पडेल काला देऊ. खातील चाव चाव. हा खातील चाव चाव. तिकडे देईन ना त्या चव्हाणला. काय त्या कोरड्या? हा मग तुमच्या मित्राला नको का? अरे एकदा ते गरीब म्हातारा येतो. अगं बाया त्याला देते काय? काय तो त्याला पाय मोड पडेल हे. चव आली चौकून. अगं काय बघती मागती. बरं ते जाच बरं ते. हा. काय काय तो मेवण्याचं लयच वाईट झालं का? आता तुम्ही विचार करा, हा. मेवणा मा चांगला आहे असं नव्हतं व्हायला खरं लागत. नव्हतं माझ्या व्हायला लागत. बहिणीने अजून काही दिवस नव्हते पाहिले. हा ना गेला आजारपणात आजार जाडला त्याला हा ना. आणि वाईट झालं. पाहुणा आता लय दुखी असेल लय दुखी. अवघड झालं तिचं, महिना झाला अवघड. वाटतं. महिना ना आता गुरुवारी झाला. हा महिना झाला. गुरुवारी महिना झाला. मला त्याच्या ते केला आपण होता. घर केला नाही गेलो का? नाही गेले बाई मी मरून. आपलं गेलं आणि जग बुडालं तिकडे काय हा जाते त्याच्या आता. त्याला काय भेटत बापे माणसाचा कारभार आणि तिकडे काय जाऊ. नाही नाही. हा. बरं त्याला एखादं पोरस्वार असतं तर मग काही नसतं वाटलं, जीव लागला असता जाऊ दे आपले पोरं तसे तिचे पोरं. बरोबर. पण आता याच काही झालंच नाही. तिला ते पहिल्यापासून आजारच होता तो. पण हा त्या पाहुण्याची शिफारस, पाहुण्याने कधी पोरांसाठी तिला नॅट नाही लावलं का, कधी पोरांसाठी तिला कधी सासूरवास नाही केला. पाहुणाच एक नंबर. आता हे दुखाळूच होतं ना. हा मग मग किती 8-4 दिवस बोलू इकडे. हा बाई तुमच्या मनाने. बाय ते एकटं तिला सारखं घरात बसेल असं. घर कोण घ्यावा. हा त्याला परत नाही तर मग घ्यायचं टेन्शन करेल जीवाचं काही. अहो टेन्शन म्हणजे आता दोघच नवरा बायको, त्याला ते घर नुसतं खायला उठत असं. पाहते फोन करून पाहते. तुम्हीच करा बाई. पाहतो फोन करून त्याला. हा आला तर ये बाबा काय हा. राहिला 8-4 दिवस पाणी बदलत. अवघड तमाशा झाला बाई पाहुण्याचा. हॅलो हॅलो बोला. काय करते साडू? अरे बरं ते पाहिलं लगेच काय करते म्हणलं लगेच रडू येत पाहुणे. मग रडू नका साडू. हॅलो रडू नको का पण रडू. मग आता काय करते बा आपल्या हातात नाही राहत्या गोष्टी. घडून गेली गोष्ट तर तिला बिचारायला आजार मोठा होता. हा आपल्या हातचा असतात आपण काही प्रयत्न केले असते का ग? अहो,
लय दवाखाना केला लय दवाखाना केला हा मग आता काय करते तुमच्या नशिबात नव्हती. नाही यश आलं. हा हा आता तुला काय झालं रडायला? अगं मी फोन बोलत आहे. हा हॅलो. हा, बोला ना. आता बस सगळं सोडून द्या काय आहे? आता ती गेली एक वाटाला आणि तुम्ही आता आहे ना कसं गच बसू नका घरात. आता काय करा या 8-4 दिवस येत्या का इकडे येत्या? इकडे यायला या वाटतं पण पहिला आम्ही जोडीने यायचो आता एकट्याला यायला लय हलका हलका वाटत सुटलं. नाही नाही काही नाही या या राहा 8-4 दिवस इकडं. म्हणजे कसं आहे मला थोडं दुखातून बाजूला होतं. गेले आल्याशिवाय काय आहे बरोबर आहे की नाही? बरं बरं येतो. हा या 4-8 दिवस राहा. आहे मी तुम्ही तुमची मेवणी आहे. बरं हा येतो येतो. हा या व ठेवू का? हो ठेव. ए येतो म्हणलं पाहुणा. म्हणलं जाऊ दे अरे आता कोण आहे काय त्याला म्हणत आपल्या होतं पाहुणं? अगं ते म्हणलं लगे रडायला लागलं. हा मग आता काय करते म्हणून साडू. आता रडावं नाही तर काय करावा. तुम्ही बोलायचे तर आम्ही दोघं जोडीने यायचो. हम्म. तेव्हा आनंद वाटायचा आता एकट्याने यायचं कसं वाटत. मग हो ये म्हटलं, एखादी बाई घेऊन. हा? ये एखादी बाई घेऊन म्हणा जोडीला. आता काय बोलते काय रे तू त्याच्या बायकोचा म्हणत होता. मग आता काय जरा असं नको म्हणू मग कसं म्हणू बायको लावली वाट. आता दुखा बरी माणसाला असं म्हणते का? तूच सांग काय बोलते तू. आता येईल पाहुणा आला ना तर येऊ दे. राहिला 8-4 दिवस. ते आले बाय या बस. कपडे हाताने धुतले का? देवा, या असं. अरे तू माझ्याजवळ काल रडू राहिली? अगं ते पाहून रडत नको रड. अगं रडू नको रे. ताजी साडू रडू नका. ताजी आता अक्कला कुड पाहू नाची काका फुटत दिसला तू कुठं दिसत फोटोला अगरबत्ती लायची ते मग काय आता काय. बरं देवाना मला न्यायला लागतो त्याला ठेवा लागतो तर नाही तर आम्हाला सगळं द्यायला तुला मला धोका दिला आड जरा मला हा. सोडून दिली. बरं काय करा आता साडू बाबा. डोक्यातलं दुखणंच तिचं लय अवघड होतं. लय अवघड दुखणार होतो. लय खर्च केला लय खर्च केला मग फार नाही तिकडे नेली नाही त्या डॉक्टरकडे दाखवली. काही कार्ट पोर्ट झालं असतं तर काही नसतं वाटलं. एखादं लागत नाव घे ना असं. आमच्यासारखं आलं गेलं असतं जग बुडालं. हा वनवास देऊन गेली मला वनवास. हो काय नाही. दाजी काय तुम्ही टेन्शन घेऊ नका वनवास बिनवास नका 1.5 महिना समजू. झाला 1.5 महिना. हा बरोबर कोणी येत नाही जात नाही. नाही येते तरी गावात जोडदार येते हा. कोणी डबा आणून देते कोणी काय करतं कोण तिच्या जोडीदारनी येत असतील. येते देते डबा. आपण लय लगळ पगळ नाही ठेवा. नाही हा कसं आहे बघा आपली इज्जत महत्वाची आहे का हो. इज्जत नाही आता तुमचा गाडा पंगू झाला. तुमच्या लोक काही हा. वाईट नजरेने नाही पाहतील. आता आहे ना एवढून पुढे ना साडू हा. काय हो आता फक्त आपले दिवस काटवायचे. बस मी काय सांगते ऐका. या बा आता झाला 1 महिना झाला. 1 महिना काय ते 1.5 महिना होऊन गेला. हा का 1.5 महिना झाला. तर मग आता आहे ना या बा आम्हाला तर महिना यायला जमलं नाही. जाऊन नाही गेली. हा तुम्ही ना खुशाल तुमची वाट चालून घ्या. नाही बायको नाही करत मला. अहो म्हातारपणाची सोय करा. आता काय या वयात पोरं काढायचे का ए तुम्हाला? काय आता बस ते करी सोय करून द्या. आहे जमीन जागा का त्या आश्रमाला दान करून हो देतो. काही ना काय सर मला दाम करून राहू द्या. शेवट जो करेल ना त्याला देऊन टाका. ए गजरे हम्म, आपल्याला काही जड नाही पाहुणा हम्म. राहील आपल्याकडे काही पिईल. या बाई ज्यानं शेवट केला ना हा त्यानं माझा दवा पाणी घालताना जमीन बस. जागा तुझी तोच करून घेईन. हा मग मी त्याच्या आधी नावावर करून देईन माझ्या जवळ हात पाय टेकेल नाही ना त्याच्या आधी नावावर करून बरोबर आहे ना गजरे काय करते काल ते पाहुणे इकडे तिकडे 20 पळाले. बिघे जमीन आहे काय काय पाणी काय मग काय? जाऊ द्या मोरू द्या. आता मानावर आवी म्हणतोय तुमचा साडू. हा मग घ्या इकडेच राहून जाऊ द्या मोरू द्या. तिकडचं काढूनच टाकू आपण. हा ते घर राहू द्या तसंच. इकूनच जाऊन जमीन जागा काय करायची ते करा हा आणि इकडं आमच्याकडेच राहा. मग काय 4-2 दिवस तिकडे राहायचं इकडे यायचं. हा? तुम्हाला नको माझ्या अडचण. नाही पाबर आता मारे पोर मी आहे, बायको आहे. काय अडचण एक माणूस काय आहे. तुम्ही धरा बांध्याचं नीट सांगा. आई बाप जरा असतेच म्हणजे तुम्हाला काही आदवत घ्यायची सवय. म्हणजे हा तुम्ही बेकार माणूस आहे बाई. नाही नाही अवधात घ्यायला काय आज थोडंच कारण मी राहिलो एक वस्ती एक पत्नी माणूस नाही बरोबर. हा. आपल्याला काय उगी सण होत नाही. नाही नाही कारण मला एखाद्या आरोळ शब्द जर बोलले ना तर तुमच्या मिळून माग मी लगेच टपकन जाईल हा ना ते बरोबर आत्महत्या करशान का? शब्द सण नाही होत, बरोबर. शब्द. जाऊ द्या मरू द्या. माझी बहीण एवढी दुखाळू खुपाळू होती.
पण नेहमी सांगायची बाई तो मेवण्याचं कुठं कुठं लफड नाही का काय नाही. बायांशी बोलायचं असतं तरी खाली पाहून बोला. नाही नाही मला बोलताच नाही आलं बाय असं. गरीब माणूस आहे पाहुणा. आता कुठं लग्नाची काय हळद बदलायची ना, सगळ्या बाया मला पिवळं करायचं पण मी कोणाला बोट नाही लावलं. बरोबर पा. चेष्टा करायच्या. रंगपंचमीला सगळं काळा निळं करून टाकायचे मला. पंचमी यायची, बाया कुठं कुठं हात लावायच्या मला, कुठं कुठं रंग लावायच्या. तुम्हाला सांगतो काय टायमाला 8-8 दिवस साबण लावला होती जागा साडू लई कठीण. ते आठवणी राहिली, आठवणी गेले दिवस राहिले आठवणी. एकदा सगळ्या पुरी पुरी आल्या माया मेवण्या नाथ्याच्या जेव्हा रंग लावला तुम्हाला सांगतो कोण कुठं लावतो, कोण कुठं लावतो, कोण कुठं लावतो, कोण कुठं लावतो. पण ज्यांनी काय काय ठिकाणी लई कठीण झालं. काय जिकडे जागा काळी होती ते जिडं काळी जागा ते जो काळा करून द्यायचा आणखी जिडं लाल ते आणखी लाल करून. आणि साबण लावलं जाम. नाही बरं ते कोण हातच लावलं ना. नाही. त्यांना माई बहीण सोडून येणं दुसरी बाई माणूसच माहित नाही. शाब्दिक माणूस राहिला शाब्दिक. तुम्हाला सांगतो तुमची मेवणी गेल्यापासून एक दिवस नात्याला झोप नाही. सवय बेकार लागेल ना. कायम तांगडे तांगडे टाकून झोपायचं. हात मला हात टाकलं झोप येत नव्हती. हा मग बरोबर. आता काय केलं ना गोदडी ना मुठी कुठे केली त्या गोदडीला हात टाकला लागला डोकला तर लागत नाही. हा बरोबर. पण एवढं करून दाजी तुम्हाला काय कामावता नाही आलं. पोरसर नाही हा, झालं. एवढं. ते काय एवढं तंगडी हा. टाकून झोपायचे, हात टाकून झोपायचे. अन काय होतं मी मा बहिणीशी लग्न केल्यापासून तुम्हाला पोरं नाही काढता आली. हा काय आता तो नशिबाचाच खेळ नाही बाई, काय ते नाही बोलावा. ना, लग्न झालं आधार काढला बरं काय करायचे आपला आधार पाहायचा का पोरं पाहायचे. हम्म. बरं आजार ते पोरं झाले असे पण या आजारामुळे ना तिला आम्ही दिवस जाऊन दिले म्हणलं ये जाईन टप्प्यान हा. उजारलं म्हणलं पाहू. पाहुणा हुशार आहे पण बरोबर डोकं लावलं ते. उजारल्या. बरं मी काय जात आहे का साडू मी जातो गावात. हा. मी आणतो मटण हम्म. आणि तुम्ही आता झोप काढा वाजता आंबा खाली. मी काय म्हणतो ए मटण तू नीट कांदे. मटण आणायचं ठरलं ना अर्धी माझी कोटरी आणा घरी. बरं आणि ते तुमचे मिळून गेले पण मी प्यायला लागलो. झोप नाही येत. झोप नाही. बरं एकच आणतो डायरेक्ट. तू कांदे रे पावर किती आंबा खाली झोपल. हा. आराम करा. हो हा बरं येऊ का मग. हा 1 किलो आणू का. तुमच्या दोघांपुरता आणि मारा काही आणि ते पेदाड्याला ते पेदाड आहे ना. हा हा? त्या टोचक्याला लागत एकटीलाच पाऊस. मग बरोबर साडू या लवकर रात्री दोन जेवेल नाही. जेवले नाही मग पाहिजे स्वयंपाकाचं कर कोणी नाही. नाही का पोरं जाऊ लवकर या. नाही तर मग लवकर येतो मटण घेऊ. हा हा? मी सांगते पोरीला फोन करून. नाही रे काय तिला इकडे बोलू घे. अहो भाकरी बिकरी बनवायला अरे दोघे जण तिला का चालू पुरी जाते एवढं तिला कळतं का काही. चालेल जा. हा? तू गडीवर मला येऊ तर कांदे देईन. हा पाहुणा इकडे झोपला आराम करेल हा. आणि त्या पुरीला बोलू घे इकडं. हा हा जाऊ का. आय 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 हे बापरे. तुला सांग होते मेवणे सगळं दुःख भरून घेत येते पण एवढं दुःख भरून घेत येते. नाही ना कसं काय बाई दुःख भरून घ्या हा. सांगा. बाबा तुला सांगतो म्हातारं वारलं हा तर म्हातारे दुःख भरून निघालं. हा म्हातारी कोतारी यायची म्हातारी वाढली सगळ्या म्हातारी यायचं म्हण भाऊ तुमची गेली ना ती तुमची आई सारखीच आहे म्हण. हा म्हणतात आता कोणी गेले तरी एकमेकाचं तिने जीव लावलं सांत्वन माया करायचं. दिली माया दिली आईची माया. हा बहीण मारली दुसऱ्या बाप गावातल्या बाई यायच्या म्हणत तू बहीण गेली पण आम्ही आहे ना बहिणी तुला. आम्ही बहिणीची माया देऊ. मोठा भाऊ गेला सगळे लोक मी रडायचो म्हणा भाऊ तो भाऊ गेला तर आम्ही भाऊ आहे ते. हा मग भाऊच म्हणता येईल. सगळ्यांनी माया दिली पण बायको मिळली बायकोची काय माया कोण दिली नाही मला. आता कोणी येऊन कसं काय म्हणल बाबाजी का बा तुमची बायको गेली तर जाऊ द्या तुम्हाला बायकोची माया मी देईन म्हणून. त्याच्यामुळे मी दुःखी आहे होय. मग मी म्हणलं, पण जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका घेऊ. जरी माझी बहीण गेली ना तरी मी तिची जागा भरून काढीन. मी आहे ना तुम्हाला. हा का मग तो बरा दिला सध्याला मला मग तिची सर नाही येऊन देणार. आठवण येऊन द्या ना. काय चालू आहे दोघांचं बाई? कधी आले हा, कधी आले? आलो बाई एवढं. अगं स्वयंपाक पाणी काही केला का नाही घरी? केलाय भाजी बाकी. भाजी आणायला गेलाय तो बाप. हम्म. हा
बाजरीच्या भाकरी केल्या ना? हा. हा बरं झालं. तो बापाला मटण आणायला पाठवलंय तुमच्या तिघांपुरतं मटणाची भाजी कर मस्त. तू काय खाशील? मी मेथीची भाजी नाही तर कांद्याची भाजी खोडून आणते. मी बरं. ती खाईन. हे आले म्हणून आता मटण का? पूर्ण पुढची माझ्या पुन्हा दिली असती. हा काय करणार आहे? पोर असती तर पोरीची माया या पोरीने दिली असती. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण असं समजा काही तुम्हाला पोर नाहीये पण ह्या पोरीला तुम्ही बापाची माया द्या. हा देईन देईन देईन. हा तुम्ही बापाची माया द्या. तिला जरी बाप आहे पण तुम्ही माया द्या तिला बापाची. तिने बापाची माहिती आणि मी तुम्हाला मा बहिणीची माया देते. चालेल. जरी तुमची बायको गेली म्हणून काय झालं मी आहे ना तुम्हाला बायकोची माया द्यायला. मग बस बस एवढीच बाई मला भेटली आबळा खाली. मग आख्या गावात फिरलो 4 हे पादायचे. हे दुःख नाही हे मा दुःख पडतं का पुढं मांडलं. जे जे तेच म्हणा बायको करून घे बायको करून घे बायको करून घे. कशी काय बायको करू या वयामध्ये? बरोबर आहे. लोकांना नाव ठेवते. हा खरी गोष्ट आहे. हा. दे पुढे स्वयंपाकाला काढून. हा हा वय बाई जाय स्वयंपाकाला वय. तर मसाला बिसाला तयार कर. भाजी बाकी आहे ना फक्त. हा भाजी तो बाप गेलाय आणायला. हा. मग करा वय. मग चाल ना आता मला बायकोची माहिती दाखव ना. हा दाखविते चला. कुठे चालते? इकडेच जाऊ मक्कामध्ये. बायकोची माया दाखवायलाच लागल. असं कसं चालन नाही म्हणून. हं आज तुम्हाला महिना 1.5 महिना झाला तसे तुम्ही उपाशी आहे. मग आणि त्याच्यात माई बहीण आजारालाच तिला 6 महिने लागले. मग आता तिची जागा भरून काढावाच लागन. कट